नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या बातमीपत्राची सुरुवात मुंबईमधल्या एका मोठ्या बातमीनं. मुंबई महानगरपालिका आता जागतिक निविदा काढणार आहे. 1 कोटी लसीच्या डोसेससाठी जागतिक निविदा म्हणजेच ग्लोबल टेंडर काढलं जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई शहरामध्ये लसीकरण त्यामुळे वेगानं होण्यास मदत होईल. 2 ते 3 महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे आणि युद्ध पातळीवरती लसीकरण अभियान राबवलं जाणार आहे. मुंबईकरांसाठी 1 कोटी डोसेससाठी हे ग्लोबल टेंडर काढलं जाणार आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मंजुरी दिलेली आहे. कारण मुंबईमधल्या नागरिकांचं लसीकरण हे वेगानं पूर्ण करायचं आहे आणि युद्ध पातळीवरती ही लसीकरण मोहीम किंवा अभियान राबवण्यासाठी जे काही लसीची कमतरता सध्या भासते ती उणीव भरून काढण्यासाठी म्हणून आता ग्लोबल टेंडर काढलं जाणार आहे आणि त्या अंतर्गत 1 कोटी डोसेससाठी हे टेंडर काढण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा या ग्लोबल टेंडरला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका हे टेंडर काढेल. त्यानंतर मुंबईकरांसाठी साधारण 1 कोटी डोसेसची उपलब्धता होईल आणि त्यानंतर मुंबईकरांचं लसीकरण हे वेगानं होण्यास मदत होईल. कारण सध्या मुंबईतल्या ठिकठिकाणी जिथे लसीकरण केंद्र आहेत तिथे लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय आणि म्हणूनच हे ग्लोबल टेंडर काढलं जाणार आहे. या संदर्भात आणखी माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत. प्रणाली, मुंबईकरांचं लसीकरण वेगानं व्हावं यासाठी हे ग्लोबल टेंडर असणार आहे. काय आणखी माहिती? श्वेता, आपल्याला माहिती आहे की 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर याचा अर्धा खर्च हा राज्य सरकारला उचलायचा आहे, तर अर्धा खर्च हा केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला याबाबतच्या निविदा काढणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका ही सगळ्या श्रीमंत महानगरपालिका असल्यामुळं या महानगरपालिकेनं त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण मोफत करावं अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून होऊ लागली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आपण या संदर्भात ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती दिली होती. आता काल आयुक्तांनी याबद्दलची एक माहिती पुढे केलेली आहे की असं ग्लोबल टेंडर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं त्यांना परवानगी दिलेली आहे. या वयोगटातील नागरिकांसाठी हे ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लसी मागवण्यात येतील आणि त्यानंतर जेव्हा या ग्लोबल टेंडर मार्फत लसी मिळतील तेव्हा या वयोगटाचं लसीकरण सुरू केलं जाईल. तुर्तास या वयोगटाचं लसीकरण मुंबईमध्ये बंद आहे आणि डोस नसल्यामुळे हे लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे. प्रायोरिटी जी आहे ती 45च्या वरच्या वयोगटातील नागरिकांना देण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी मुळात प्रश्न असा निर्माण होतो की कालच राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेलं आहे की राज्य सरकारनं जे ग्लोबल टेंडर मागवलेलं होतं त्याच्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. असं असताना जर मुंबई महानगरपालिका एखादं ग्लोबल टेंडर काढत असेल तर त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे का याबद्दलचा खुलासा अजून व्हायचा आहे. त्यामुळे आज याबाबतची काहीतरी माहिती पुढे येऊ शकते. बिलकुल प्रणाली, आणि 2 ते 3 महिन्यात मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण करायचं आहे. त्यामुळे हे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुद्धा तितकीच फास्ट व्हायला हवी. कधीपर्यंत हे टेंडर निघेल, कधीपर्यंत लसीचे डोसेस उपलब्ध होतील आणि काय सगळी प्रोसेस वेगानं केली जाईल? श्वेता, आपण जर बघितलं तर आता राज्य सरकारनं या ग्लोबल टेंडरसाठी परवानगी दिलेली आहे. 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांनी या ग्लोबल टेंडर काढण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने ही मान्यता दिलेली आहे. परंतु मूळ प्रश्न इथं उपस्थित होतो तो हा की या टेंडरसाठी केंद्र सरकारची परवानगी लागणार आहे का? कारण जर राज्य सरकारला केंद्र सरकारची परवानगी लागत असेल तर एखाद्या महानगरपालिकेने असं टेंडर मागवलं तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते का हेही बघावं लागेल आणि केंद्र सरकारकडनं जर परमिशन आवश्यक असेल तर ती परवानगी कधीपर्यंत मिळते यावर पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मुंबई महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढणार आहे जेणेकरून मुंबईकरांचं लसीकरण हे येत्या 2 ते 3 महिन्यात वेगानं पूर्ण होईल. आता चंद्रपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. तिथे नागरिकांना आज लस मिळणार आहे. नाव नोंदणी करून सुद्धा आतापर्यंत त्यांना लस मिळत नव्हती आणि लस मिळत नसल्यामुळे तिथे नागरिकांमध्ये निराशा होती. लस मिळत नाही, नोंदणी केलेली असली तरी लसींचा पुरवठा नाही, तुटवडा भासतोय आणि म्हणूनच लस मिळत नव्हती. मात्र आज चंद्रपुरात नागरिकांना लस मिळणार आहे.
थेट जाऊयात, आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत आहेत. हैदर, चंद्रपुरात किती लसीकरण केंद्र आहेत आणि तिथे किती लसीचे डोसेस प्राप्त झालेत? आज जी लस मिळणार आहे असं कळतंय, साधारण किती नागरिकांना मिळू शकते? चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 250 केंद्र आहेत. त्यापैकी 125 केंद्र आज सुरू असणार आहे. 45 वयोगटावरील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिका हद्दीत 17 केंद्रे सुरू असणार आहेत. यासोबतच जे 33 केंद्रे जे आहेत ते 45 वयोगटावरील जे नागरिक आहेत त्यांचा पहिला डोस राहिला आहे. पहिला डोस देण्यात येणार आहे. अशी 33 केंद्र सुरू असणार आहे. त्यासोबतच 18 ते 44 या वयोगटासाठी सुद्धा 3 केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यासोबत 28,300 एवढ्या लसी प्राप्त झालेल्या आहेत कोविशिल्डच्या आणि त्या सगळ्या केंद्रावर ह्या पोहोचवण्यात आलेले आहे आणि एकंदरीत सगळ्या वयोगटात नागरिकांना लसीकरण व्हावं याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. बरं हैदर, याआधी नोंदणी करून सुद्धा नागरिकांना लस मिळत नव्हती, त्यामुळे थोडीशी नाराजी होती. मात्र आज कुठेतरी आशा वाटते नागरिकांना की आपल्याला आज लस मिळू शकेल. त्यामुळे प्रत्येकानं नोंदणी केलेली आहे का आणि नोंदणी केलेल्यांनाच आज लस मिळणार आहे का? नक्कीच सकाळी 3:30 ते 4 वाजेपासून जे नागरिक आहेत ते केंद्राबाहेर आहे. ऑफलाईन पद्धतीने ज्यांचं लसीकरण होणार आहे, टोकन सिस्टीमद्वारे लसीकरण होणार आहे, त्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावलेल्या आहेत आणि आपल्या एका कागदावर नाव नोंदवलेलं आहे. जवळपास सगळ्या केंद्रावर अशीच परिस्थिती आहे. 100च्या वर लोकांनी सकाळी 4 वाजतापासून नावांची नोंदणी करून ठेवलेली आहे. जी हैदर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. नोंदणी केलेली आहे नागरिकांनी आणि त्यामुळे चंद्रपूरकरांना लसीबाबत दिलासा आहे आज, कारण आज त्यांना लस मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोंदणी केलेली असून सुद्धा लस मिळत नव्हती, मात्र आज तिथे लस मिळणार आहे. आता बातमी आहे अकोल्यातली. अकोल्यात अपुऱ्या लसींमुळे वातावरण तापतंय. अकोल्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावरती गोंधळ सुरू आहे. अकोल्यातील आयुर्वेदिक रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरती मोठा गोंधळ झाला होता. नागरिकांच्या लांबच लांब रांगा तिथे लागल्या होत्या, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडाला होता. ऐनवेळी पोलिसांना लसीकरण केंद्रावर पाचारण करावं लागलं. आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आहेत आपल्यासोबत. कुंदन, काल लसीकरणाच्या बाबतीत या खास करून केंद्रावरती काय गोंधळ झाला होता? लसीकरण केंद्रावर आता अडचणी अशी आलेल्या आहेत की लसी कमी आहेत आणि लोकांची संख्या जास्त आहे. दुसरा डोस घेण्यासाठी बरेच लोक वाट पाहत आहेत. हा कालचाच विषय नाही, परवा सुद्धा असंच झालं होतं. जिल्हा स्त्री रुग्णालय आहे त्या ठिकाणी लसींसाठी लोकांना मेसेज गेले होते आणि ऐन वेळेवर लस संपली म्हणून त्यांना दुसऱ्या केंद्रावर पाठवण्यात आलं. तर त्या केंद्रावरही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. काल जे घटना घडली या घटनेमध्ये मोठ्या संख्येत लोक एकत्र आले होते, त्यांनाही मेसेज गेले होते. सेकंड डोस हा महत्वाचा आहे. त्यांची ती वेळ होती ठरवलेली, त्या वेळेवर लोकांना त्या मेसेज गेल्यामुळं सेकंड डोस घेण्यासाठी लोक आले होते. परंतु संख्या जास्त झाली, लाईन मोठ्या प्रमाणात, रांग मोठ्या प्रमाणात लागली होती आणि त्यांना ही लोकांचा हा जो गोंधळ आहे हा कंट्रोल झाला नाही. शेवटी त्यांना पोलिसांना बोलावं लागलं आणि पोलिसांना बोलवून आपण त्या दृश्यात पाहू शकतो. पोलिसांना बोलवून त्यांनी कशा प्रकारे त्यांना गेटच्या बाहेर उभं केलं. लोक या आजारापासून वाचण्यासाठी लस घेत आहेत, मात्र त्यांना एका राशन दुकानासारखंच आता या लसीसाठी धावावं लागतंय. बरं, आणि कुंदन, ही दृश्य दिसत आहे त्याच्यामध्ये लस घेण्यासाठी म्हणजे घ्यायची लस कोरोनापासून बचावासाठी, मात्र त्यासाठी लावलेल्या रांगा आहेत तिथे अजिबात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियम पाळायला पाहिजेत ते कुठेही पाळलेले दिसत नाही. अगदी थोडक्यात लस या कोरोना आजारापासून वाचण्यासाठीच ही लस घेतली जाते, परंतु सोशल डिस्टन्सिंग कुठं दिसत नाहीये. लोक रांगा जे लावतात ते एकदम जवळजवळ उभे राहत आहेत. जर एखादा पॉझिटिव्ह कुठलाही रुग्ण असला तर तो या रांगेतल्या सगळ्यांनाच पॉझिटिव्ह करू शकेल. हे आपल्याला टाळता येत नाही, परंतु इथं कुठल्याच प्रकारची दक्षता घेतली गेली नाही आणि हीच निष्काळजी भविष्यात खूप
मोठ्या प्रमाणात हानी करू शकेल. बिलकुल कुंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. कोणतीही काळजी घेतली जात नाही आणि कोणतंही नियोजन नाही अशा पद्धतीनं अकोल्यातल्या या लसीकरण केंद्रावरती लस घेण्यासाठी नागरिक आलेत, मात्र त्यांच्यामध्ये कोणतीही शिस्त नाही, कोणतेही नियोजन नाही, मोठी गर्दी करून ते लसीसाठी अक्षरशः गोंधळ उडालाय. आता गडचिरोलीतली धक्कादायक बातमी आहे. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. कोविड सेंटरवरती काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला मारहाण झाली आहे. आरमोरी इथे अधिकाऱ्यांना मारहाण झाली आहे. लॉरेन्स गेडाम यांनी ही मारहाण केली आहे. लॉरेन्स काँग्रेसच्या माजी आमदारांचा मुलगा आहे. लॉरेन्स आनंदराव गेडाम यांचा मुलगा आहे आणि तिथे अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि लॉरेन्स गेडामला अटक करण्यात आली आहे. आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. महेश, आपण व्हिडिओ समोर बघतोय, कधीची ही घटना आहे आणि या डॉक्टरांना मारहाण करण्यामागचं कारण काय? श्वेता, आरमोरी येथील ही घटना आहे. आरमोरीच्या कोविड सेंटरवर डॉक्टर मारबते हे गेल्या 2 महिन्यापासून काम करतात आणि त्यांच्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. नेमकं कुठल्या तरी बाबीवरून त्या ठिकाणी वाद झाला अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्या ठिकाणी हे लॉरेन्स गेडाम गेले होते आणि अत्यंत तावातावात त्यांनी ज्या पद्धतीनं त्या डॉक्टरशी सगळ्यांच्या समोर, काही नागरिकांच्या समोर व्यवहार केलाय, मारहाण केली, हे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून पडतंय. त्यामुळे त्या ठिकाणी नंतर त्या संदर्भात तक्रार झाली. तक्रार झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी कडक कारवाई करत अजामीनपात्र विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत, त्याला ताब्यात घेतलेला आहे. यावरून जिल्ह्यातल्या वैद्यकीय वर्तुळामध्ये सुद्धा खूप नाराजीची भावना आहे. कोविडचा एवढा गंभीर ही महामारी सुरू असताना ज्या पद्धतीने जीव धोक्यात घालून काही वैद्यकीय अधिकारी नागरिकांना खूप प्रामाणिक सेवा देत आहेत, अशांसोबत अशा पद्धतीनं ही वागणूक मारहाण करणे हे खूपच निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया रात्रीपर्यंत सामाजिक माध्यमांवर उमटत होत्या. अगदी बरोबर महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर गडचिरोली या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाच गेडाम यांच्या मुलानं, ज्याचं नाव लॉरेन्स गेडाम आणि आपल्याला दृश्यामध्ये स्पष्ट दिसतंय, या डॉक्टरवरती हात उचललाय लॉरेन्स गेडाम आणि त्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे. याचं कारण नेमकं कळलं नाही. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणास्तव करण्यात आली? माजी आमदाराचा मुलगा लॉरेन्स गेडाम गडचिरोलीतल्या या एका लसीकरण केंद्रावरती किंवा कोविड सेंटरच्या बाहेर हा सगळा प्रकार घडलाय. पुढची बातमी आहे. तहसील कार्यालय परिसरातल्या इमारतीला लागलेली ही आग आणि वर्धा इथल्या आर्वी तहसील परिसरामध्ये इमारतीला आग लागली. वेगवेगळ्या विभागातली कागदपत्र यामध्ये जळून खाक झाली आहेत. निबंधक कार्यालय आणि रेकॉर्ड रूमचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. पहाटेच्या सुमारास वर्ध्यामध्ये लागलेली ही आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. नरेंद्र, वर्ध्यामध्ये या तहसील कार्यालयाच्या इमारतीला लागलेली ही आग, मात्र काय कारण कळतंय? श्वेता, पहाटेच्या सुमारास आर्वी शहरातील जे तहसील कार्यालय आहे, उपविभागीय कार्यालय आहे, त्याच्या परिसरामध्ये जे उपनिबंधक कार्यालयाची जी इमारत आहे त्या इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली. आग कशाने लागली अजून त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र ही आग इतकी मोठी होती की पूर्ण जी इमारती आहेत बाजूच्या आजूबाजूच्या त्या कवेत घेतल्या गेल्या आणि त्यामुळे मात्र काही काळासाठी गोंधळ उडाला होता. पहाटेचा वेळ होता आणि त्यामुळे कोणी जे सुविधा पोहोचायला पाहिजे होती, जी यंत्रणा पोहोचायला पाहिजे ती थोडीशी वेळ लागला. त्यामुळे कुठेतरी आगीने मोठं रौद्ररूप धारण केलं होतं. माहिती मिळताच अधिकारी आणि जे तिथे स्थायी जे कर्मचारी आहेत ते पोहोचले आणि त्यांनी लगेच आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आर्वी आष्टी कारंजा आणि पुलगाव तालुक्यातल्या ज्या ठिकाणच्या ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या बोलवण्यात आल्या आणि लागलीच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू केला. मात्र अजूनपर्यंत ही आग आटोक्यात आली नसल्याची माहिती आहे. एकंदरीत यामध्ये जे जिल्हा निबंधक जे कार्यालय आहे यातील रेकॉर्ड जो आहे तो मात्र जळून खाक झालेला आहे. इतर 4 ते 5 जे विभाग आहेत त्याचे सुद्धा रेकॉर्ड जळून खाक झाला आहे. त्यामुळे कुठेतरी
एकंदरीतच जी यंत्रणा आहेत, जी अग्निशमन दलाची जी यंत्रणा आहे ती सरकारी कार्यालयामध्ये जी असायला पाहिजे ती का मात्र राहत नाही आणि बरोबर. ती कमी का ठरते याचा मात्र शोध घेणे गरजेचे आहे. नरेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. वर्ध्यातल्या तहसील कार्यालयाच्या या इमारतीला ही आग लागते आणि यामध्ये सगळे रेकॉर्ड्स जळून खाक झालेले आहेत, कागदपत्र जळून गेली आहेत. आता बातमी पाहूयात लॉकडाऊन संदर्भातली. रुग्णांचे आकडे कमी होताना काही दिसत नाहीयेत, त्यामुळे एकीकडे राज्यातला लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे 18 ते 44 वर्ष वयोगटातील लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली, त्यामुळे 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे. केसेसमध्ये कमी झालेला आहे. भारताचा पर डे ग्रोथ रेट हा 1.4 म्हणजे साधारण 1.5% आहे आणि महाराष्ट्राचा पर डे ग्रोथ रेट हा 0.8 आहे. त्यामुळं आपण भारताच्या ग्रोथ रेटच्या अर्धे आहोत आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की या सगळ्या ग्रोथ रेटच्या माध्यमातून असेल किंवा अन्य पॅरामीटर्समध्ये सुद्धा निश्चित प्रकारे म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट मध्ये सुद्धा आपण कमी आलेलो आहोत. या असलेल्या लॉकडाऊनला किमान 15 दिवस वाढावी अशी एक चर्चा, अशी एक अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे. माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. आपण सेकंड डोस कंपल्सरी देणं गरजेचं असल्या कारणाने जर नाही दिलं तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही, त्याच्याबद्दलचा परिणामाचा उपयोग होणार नाही. म्हणून जी काही एकंदर 18 ते 44 महाराष्ट्र शासनाने महाविकास आघाडीने खरेदी केलेली जी लस आहे, मग ती लस पूर्णतः 45च्या पुढच्या लोकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं तूर्त 18 ते 44 आपण स्थगित करत आहोत. तर 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यावरती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. राज्य सरकार लसीकरणाच्या आपल्या जबाबदारीपासून दूर जाताना दिसतंय. कारण 18 ते 44 वयोगटातलं लसीकरण राज्य सरकार करणार, त्याकरता चेक हातात तयार आहे, एक रकमी पैसे देणार आणि पूर्णपणे महाराष्ट्रातलं लसीकरण मोफत करणार अशा प्रकारची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने घेतली. परंतु आता या ठिकाणी पुन्हा केंद्र सरकारवर ढकलण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करतंय. या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.